जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत रामदास स्वामी विरचित श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वय. समास 7वा. महद्भूत निरूपण नाम. हा अत्यंत घन आणि तात्विक आहे. या समासाचा मुख्य उद्देश अंतरात्मा हाच चराचर सृष्टीचा चालक मालक कसा आहे हे पटवून देणे आहे. या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. मुद्दा क्रमांक 1. अंतरात्म्याचे स्वरूप आणि चंचलत्व. समर्थांनी सुरुवातीला पंच महाभूतांची साखळी सांगितली आहे. पृथ्वीचे मूळ पाणी, पाण्याचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ वायू, पण या वायूचे मूळ अंतरात्मा आहे. हा अंतरात्मा अत्यंत चंचल आहे. तो स्थिर बसत नाही आणि डोळ्यांनाही दिसत नाही. सृष्टीच्या आरंभी जे स्फुरण पावले तोच हा अंतरात्मा आहे. मुद्दा 2. महद्भूत म्हणजे काय. शास्त्रात श्री विष्णूला महद्भूत म्हटले आहे, पण समर्थ येथे स्पष्ट करतात की जो संपूर्ण विश्वात व्यापून आहे तो अंतरात्माच खरे महद्भूत आहे. वायू केवळ हालचाल करतो, पण त्या वायूलाही हलवणारा आणि जाणीव देवणारा अंतरात्मा हाच वायूपेक्षा श्रेष्ठ आणि सूक्ष्म आहे. देह आणि इंद्रियाचा चालक. या समासाचा मोठा भाग हा देहातील अंतरात्म्याच्या कार्यावर प्रकाश टाकतो. इंद्रियाचे व्यापार, डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे, जिभेने चव घेणे, त्वचेने स्पर्श जाणणे, हे सर्व व्यापार अंतरात्म्यामुळेच होतात. आत्मा नसेल तर देह केवळ मळे आहे. जाणीव. मी आहे ही जाणीव आणि सुख दुःख भोगणारा तोच आहे. 14 विद्या, 64 कला, धूर्तपणा, वेदशास्त्राचे ज्ञान हे सर्व अंतरात्म्याशिवाय शक्य नाही. एकच आत्मा अनेक रूपे. समर्थ म्हणतात की हा अंतरात्मा एकटाच आहे, पण तो नाना देह धारण करून बहुरूपी नटाप्रमाणे नटला आहे. एकलाची नाना देह धरी, एकलाची नटे परोपरी, नटनाट्ये कुसरी त्याविन नाही. जगातील सर्व खेळ, सर्व भांडणे, सर्व प्रेम आणि व्यवहार एकच आत्मा वेगवेगळ्या रूपातून करत असतो. स्त्री पुरुष आकर्षण आणि प्रकृती पुरुष विवेक. या समासातील एक महत्त्वाचा सूक्ष्म विचार म्हणजे स्त्री पुरुषातील आकर्षण. समर्थ सांगतात की स्थूल देहामध्ये स्त्री आणि पुरुष वेगळे असतात, पण सूक्ष्मात म्हणजे अंतरात्म्याच्या स्तरावर ते एकच आहेत. पुरुषाच्या इच्छेत प्रकृती स्त्रीतत्व असते तर आणि स्त्रीच्या मनात पुरुषतत्व असते. हा जो एकमेकांचा ओढा आहे तो मूळच त्या मूळ स्फुरणाचा किंवा द्वैत इच्छेचा परिणाम आहे. पिंडितेची ब्रह्मांडी. जे आपल्या शरीरात म्हणजे पिंडात घडते तेच संपूर्ण विश्वात म्हणजे ब्रह्मांडात घडते. शरीराला चालवणारा आत्मा आणि विश्वाला चालवणारा परमात्मा महद्भूत हे तत्वता एकच आहेत हे प्रचितीने ओळखावे. या समासाचा गर्भितात हाच आहे की या जगात जे काही घडत आहे, मग ते लिहिणे, वाचणे, नाचणे असो, या सृष्टीचे चक्र असो, त्यामागे अंतरात्मा हीच मूळ शक्य आहे. तो अदृश्य आहे, पण त्याच्याशिवाय काही हलू शकत नाही. साधकाने या चंचल अंतरात्म्याला ओळखून त्याच्या पलीकडे असलेल्या निर्विकार परब्रह्माचा शोध घ्यावा हा समर्थाचा उद्देश आहे. जय जय रघुवीर समर्थ.